पाकिस्तानच्या कुरापती आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीला चोख उत्तर देणाऱ्या सर्जिकल स्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण. जवानांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी आजपासून पराक्रम पर्व. जोधपूरमध्ये कोणार्क युद्ध स्मारकावर पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली. जवानांच्या शौर्याला पंतप्रधानांचं अभिवादन. कोरेगाव भीमा प्रकरणी 5 जणांविरुद्धच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. एसआयटी चौकशीची मागणी फेटाळली. 4 आठवड्यांसाठी नजरकैद कायम. दहशतवादामुळे जागतिक शांतता आणि मानवतेला धोका. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क इथं सार्क देशांच्या बैठकीला केलं संबोधित. सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. बंदी राज्यघटनेतल्या तत्वांचं उल्लंघन करणारी असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. राज्य शासनातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार राम लक्ष्मण जोडीतल्या विजय पाटील यांना जाहीर. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम लढत. आणि मलेशियात सुरू असलेल्या 16 वर्षांखालच्या कुमारांच्या आशियाई फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून भारतानं घडवला इतिहास. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. सुरक्षा दलातल्या जवानांचं साहस, शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी देशभरात आजपासून 3 दिवस पराक्रम पर्व साजरं करण्यात येणार आहे. सर्जिकल स्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ मुख्य कार्यक्रम होणार आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार असून त्यानंतर त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत जवानांची शौर्यगाथा त्यांना सांगणार आहेत. तसंच देशातल्या 51 शहरांमध्ये 53 ठिकाणी जवानांच्या शौर्याला सलाम करणारे अनेक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात जवानांचे पराक्रम, त्यांच्या मोहिमा आणि यशोगाथेची माहिती देणाऱ्या चित्रफितीही दाखवण्यात येणार आहेत. तोफा आणि छोट्या शस्त्रास्त्रांसह इतर युद्ध साहित्याचं प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोधपूरमध्ये जवानांसोबत पराक्रम पर्व कार्यक्रम साजरा केला. जोधपूरमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सुरक्षा दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त देशभरात 3 दिवसांचा पराक्रम पर्व नावाचा कार्यक्रम होत आहे. जोधपूरमधील कोणार्क युद्ध स्मारकाला पंतप्रधानांनी अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली. जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला त्यांनी सलाम केला. जवानांच्या धाडस आणि पराक्रमाबाबत पंतप्रधानांनी आपलं मनोगत स्मरणिकेत नोंदवलं. त्यावेळी सैन्यदलाच्या प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली. त्यात रणगाडे आणि सैन्यदलाची विविध शस्त्रास्त्र ठेवण्यात आली असून तिथं असलेल्या लष्कराच्या संदेश फलकावरही त्यांनी स्वाक्षरी केली. पाकिस्तानच्या सततच्या कुरापती आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्या धडाकेबाज कारवाईला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. जवानांच्या शौर्याची नागरिकांसह जगाला माहिती मिळावी आणि जवानांचं मनोबल उंचावावं यासाठी आज देशभरात पराक्रम पर्व साजरं करण्यात येत आहे.
सर्जिकल स्ट्राईक भारतीय लष्कराच्या पराक्रमाच्या शिरपेचात होवलेला आणखीन एक मानाचा तुरा. भारतीय लष्करानं 2 वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करून मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि भारताची ताकद दाखवून दिली. भारताच्या या शौर्याचं देशात कारवाईला 2 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या या पराक्रमाची माहिती जनसामान्यांना व्हावी याकरता देशभरात पराक्रम पर्व साजरं केलं जात आहे. या पर्वातून भारतीय सैन्याची शिस्त, शौर्य, त्यांची कर्तव्य याची ओळख नागरिकांना होत आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासह इतर समस्यांनाही भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत असून घातक वृत्तींपासून भारताचं रक्षण करत आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही आपलं मोलाचं योगदान देत आहे. भूदलासह भारतीय नौदल आणि वायुदल हेही भारताच्या संरक्षणात मोलाची भूमिका बजावत आहेत. युद्धनौका, पाणबुड्या, आण्विक पाणबुड्या, विमानवाहू युद्धनौका, विनाशिका अशा सामरिक आयुधाने सुसज्ज असलेलं भारतीय नौदल हे जगातील 5व्या क्रमांकाचं नौदल आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1971 साली झालेल्या युद्धात नौदलाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. याशिवाय हिंदी महासागर, अरबी महासागर, बंगालचा उपसागर आणि दक्षिण चीन समुद्रात भारताचं वर्चस्व राखण्याच्या दृष्टीनं नौदलाची भूमिका महत्त्वाची आहे. युद्धाचा काळ वगळता एखादा पेच प्रसंग सोडवण्यासाठी, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी, शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी किंवा एखादी विशेष मोहीम राबवण्यात वायुदलाचा सहभाग हा नेहमीच महत्त्वाचा असतो. विशेष म्हणजे या झेपेत स्त्रियांचाही समावेश झाला आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर खडतर परिस्थितीत आपलं जीवन जगणारा, कर्तव्य बजावताना स्वतःचं बलिदान देऊन वीरमरण पत्करणाऱ्या सैन्य दलातील जवानांच्या शौर्याला, त्यांच्या धाडसाला प्रणाम. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्याच्या इराद्यानं भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं लष्करात कार्यरत असलेल्या कुटुंबियांच्या भावना जाणून घेऊया. त्याच्यामध्ये आपण नागा बंडखोरांचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते. त्यावेळेला सगळ्यांनी असं म्हटलं की तुम्ही म्यानमारमध्ये तर हे केलं, परंतु तुम्ही हे पाकिस्तानच्या बरोबर हे करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. परंतु या सर्जिकल स्ट्राईकने आपण सिद्ध करून दाखवलं की न्यूक्लिअर वेपन्स असो की नसो तरी पण आपण त्यांच्यावरती प्रतिहल्ला हा करू शकतो. त्याकरता हे फार चांगलं होतं. भारतीय सैनिकांमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांनी मारलं, त्याचा फार मला अभिमान आहे. माझाही मुलगा सैन्यामध्ये आहे, पती बी सैन्यामध्ये होते, त्याचा फार मला अभिमान आहे. आताही भीती वाटतेच, भीती आहेच आहे, पण आता जरासं हे झालंय की आपण डिफेन्सिव्ह नाही आहोत, आपण अग्रेसिव्ह होऊ शकतो आणि व्हायला पाहिजे, होऊ शकतो. आणि त्यामुळे सैनिकांचाही जरा धीर वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला. सर्जिकल स्ट्राईक म्हणाल तर पहिल्यांदा आपली नेहमी डिफेन्सिव्ह भूमिका असायची आणि नंतर सर्जिकल स्ट्राईक झाला, त्याच्यानंतर ऑफेन्सिव्ह हे झाली भूमिका. आणि त्यामुळे एक आमच्या सैनिकांच्या मनात सुद्धा मोराल हाय झाला की येस, आपलं गव्हर्नमेंट आपल्या मागे उभं आहे. पहिल्यांदा तसं नव्हतं. हिमाचल प्रदेशमध्ये हवाई दलाच्या जवानांनी साहस आणि धाडसाचा प्रत्यय देत जीव धोक्यात घालून 26 पर्यटकांची सुटका केली आहे. हिमाचल प्रदेशातील रोहतांग पासजवळ हे पर्यटक हिमवृष्टी झाल्यानं अडकून पडले होते. सलग 5व्या दिवशीही हवाई दलाकडून बचाव मोहीम राबवण्यात आली. हवाई दलाच्या माइट आर्मर युनिटच्या MI-17नं आज एकूण 26 पर्यटकांची सुटका केली. त्यात दिल्ली, त्रिवेंद्रम आणि राजकोट इथल्या 3 महिलांचाही समावेश आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी 5 कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अटकेसंदर्भात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. तसंच अटक प्रकरणी एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणीही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या 3 न्यायाधीशांच्या पीठानं या कार्यकर्त्यांच्या त्वरित सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली. या कार्यकर्त्यांची स्थानबद्धता 4 आठवडे कायम राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं. इतिहासकार रोमिला थापर आणि इतरांनी या याचिका दाखल केल्या होत्या. या कार्यकर्त्यांची सुटका होणार नाही हे स्पष्ट करताना न्यायालयानं त्यांना योग्य न्यायालयात कायदेशीर तोडग्यासाठी दाद मागता येईल असं सांगितलं. जागतिक शांतता, मानवता, क्षेत्रीय एकता, स्थिरता यांना दहशतवादापासून मोठा धोका असल्याचं सांगत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सार्क मंत्र्यांच्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्याकडे जगाचं लक्ष वेधलं. हा धोका योग्य वेळी रोखणं गरजेचं असून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्याच विरोधात एकजुटीनं उभं राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. क्षेत्रीय सहकार्य, आर्थिक विकास आणि संपन्नतेसाठी जागतिक शांतता आणि सुरक्षितता असणं गरजेचं आहे. त्यासाठी दहशतवादाचा बिमोड करण्याला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बैठकीपूर्वी स्वराज यांनी IBS आणि ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा केली. जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याबाबत आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत चर्चा केली. सिरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन स्वराज यांनी त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. केरळमधल्या सबरीमला इथल्या अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांच्या प्रवेशाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. प्रार्थनास्थळी महिलांच्या प्रवेशास बंदी लिंग भेदभाव असून हिंदू महिलांच्या हक्कांचं उल्लंघन करणारी आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आजच्या निर्णयात म्हटलं आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं 4 विरुद्ध 1 अशा मतानं हा निर्णय दिला. 10 ते 50 वयोगटातल्या महिलांवर अशा प्रकारची बंदी घटनेतल्या तत्वांचं उल्लंघन करणारी आहे. प्रार्थनेचा हक्क सर्वांना असून लिंगाआधारे त्यात भेदभाव करता येणार नाही असं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी मात्र सतीसारख्या सामाजिक कुप्रथांचा अपवाद वगळता कुठल्या धार्मिक प्रथा बंद कराव्यात हे न्यायालयाने ठरवू नये असं मत व्यक्त केलं. रोजगार मिळवण्यासाठी फक्त चाकोरीबद्ध शिक्षण न घेता त्याला कौशल्याची जोड दिली तर स्वतःचा विकास साधता येतो. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेला सांगली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाहुयात त्याविषयीचा हा वृत्तांत. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत देशात डिजिटल उपक्रमातून अनेक व्यवसाय सुरू करण्यात आले. त्यातून विविध कारखान्यात लागणारे तज्ज्ञ मनुष्यबळ तयार होत आहेत. तंत्रज्ञानासंबंधीचं हे शिक्षण शालेय जीवनापासून मिळावं यासाठी सांगली जिल्ह्यातल्या औद्योगिक क्षेत्रात इयत्ता 8वी पासून मुलांना हे तंत्रज्ञान शिकवलं जात आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, गार्डनिंग, होम सायन्स आणि 3D प्रिंटिंग या क्षेत्रातलं अद्ययावत ज्ञान मुलांना दिलं जात आहे. सूरज फाउंडेशन या संस्थेनं सुरू केलेल्या या उपक्रमाला उगम असं नाव देण्यात आलंय. एकाच वेळी 50 मुलांना हे प्रशिक्षण दिलं जातं. त्यात विमानाच्या गेअरपासून ते मानवी दातापर्यंत अनेक वस्तू बनवल्या जातात. 3D पद्धतीचे चष्मेही इथं तयार केले जातात. मुलांना या बालपणाचं जर एक शिक्षण जर मिळालं तर उर्वरित आयुष्यामध्ये लहानसहान अडचणी किंवा त्यांच्या येणाऱ्या काहीही गोष्टी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा कसलेही असतील तर ते स्वतः करू शकतील. आणि या दृष्टीने हे आमच्या स्कूलमध्ये सगळ्या मुलांना शिकवलं जातं. आम्ही उद्यमबाग बेळगावमध्ये 3D प्रिंटिंग मशीन मॅन्युफॅक्चर करतो आहे. गेल्या 1 वर्षापासून आम्ही लार्ज फॉर्मॅट 3D प्रिंटिंग मशीन मॅन्युफॅक्चर करतो आहे. इंडियामध्ये खूप कमी मॅन्युफॅक्चर आहेत. त्याच्यामध्ये आम्ही खूप ॲक्युरेट अशा मशीन आम्ही प्रोव्हाइड करतो आहे 3D प्रिंटिंग इंडस्ट्रीसाठी. आणि आम्ही भरपूर अशा कास्टिंग इंडस्ट्री, एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये आमच्या मशीन इम्प्लिमेंट झालेल्या आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना तंत्रज्ञान क्षेत्रातली माहिती व्हावी यासाठी नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांना केंद्र सरकारचं अर्थसहाय्य मिळत आहे.
त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांच्या हाताला काम मिळत असून रोजगार उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून अनेक छोट्या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाला नवीन उभारी दिल्याचं पाहायला मिळतं. नागपुरातल्या मनीषा बंड यांनाही आपल्या व्यवसायासाठी मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे. नागपुरातल्या महाल परिसरात राहणारे मनीष बंड यांचा पूर्वीपासून भांडी विकायचा व्यवसाय. मात्र हा व्यवसाय मंदावत असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसरा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या शिशु गटातून 50,000 रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी एक झेरॉक्स मशीन विकत घेतली. यातून त्यांना चांगला नफा मिळत असल्यानं त्यांनी आणखी एक मशीन खरेदी केली. झेरॉक्सच्या व्यवसायातून ते आज दर महिन्याला 50,000 ते 20,000 रुपये कमवत आहेत. जेव्हा मला कळलं की बँकेने मुद्रा लोन चालू केलं आहे तर मला कळल्यावर मी बँकेत गेलो आणि एक ॲप्लिकेशन दिली त्यांना का बा मला झेरॉक्स मशीनसाठी मुद्रा लोन पाहिजे. तर त्यांनी एकदम सरळ पद्धतीत चांगलं समजवलं आणि लोन मला त्वरित दिलं. त्याच्यामुळे माझा बिझनेसही वाढला. एक मशीन घेतली होती, आता दुसरी मशीन झाली. आणि याच्यात बँक ऑफ इंडिया आणि सरकारचे खूप खूप धन्यवाद. नागपूर जिल्ह्यात मुद्रा योजनेच्या शिशु गटात आतापर्यंत 45,102 जणांना कर्ज देण्यात आलं आहे. त्यासाठी 130 कोटी 63 लाख रुपयांचं वाटपही करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना नागपूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात असल्याचं दिसत आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना संशोधित, संकरित आणि अधिक उत्पादन क्षमता असणारं बियाणं अनुदानावर मिळावं या उद्देशानं केंद्र शासनाच्या वतीनं यावर्षी खरीप हंगामात राज्यातल्या 22 जिल्ह्यात ग्राम बीजोत्पादन योजना राबवण्यात आली. अकोला जिल्ह्यातल्या कान्हेरी सरप गावातलं कृषी विज्ञान शेतकरी मंडळ आपल्या भागात ग्राम बीजोत्पादनाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राबवत आहे. अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप इथे 8 वर्षांपासून कृषी विज्ञान शेतकरी मंडळ ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहे. या कृषी विज्ञान मंडळात 15 सदस्य असून या योजनेच्या माध्यमातून तूर, कपाशीसह विविध पिकांची बियाणी त्यांना वितरित करण्यात आली. आम्ही या कार्यक्रमामध्ये सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर आणि रब्बीमध्ये हरभरा असं आम्ही उत्पादन घेतो आणि त्याच्यामध्ये सरकारकडून आम्हाला आणि त्याला अनुदान सुद्धा मिळते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होतो. या बी बियाणांची गुणवत्ता चांगली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ही बियाणी उपयोगी ठरत आहेत. तसंच या बियाणांच्या उगवण क्षमतेची जबाबदारी कृषी विज्ञान शेतकरी मंडळाकडे असल्याने बियाणं खराब निघाल्यास किंवा पेरल्यावर ते न उगवल्यास शेतकऱ्यांना त्याच्या नुकसानीचा परतावा मिळत असल्याने आर्थिक नुकसान होत नाहीये. नवीन संशोधन वाहनाचा एक असा फरक असतो की त्याच्यावर रोगराई कमी येते आणि त्याचं उत्पादन चांगलं असते. म्हणून त्या शेतकऱ्यांना त्याचं जास्त उत्पन्न भेटते. त्याच्यामध्ये दोन्ही उद्देश साध्य होतात. आमच्या मंडळातल्या सभासदांना अनुदानाचा फायदा मिळतो आणि परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं ज्याच्यापासून त्याचं उत्पन्न जास्त होईल असं बियाणं मिळते. तसंच कान्हेरी सरप गावातील कृषी विज्ञान मंडळाचे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करत असल्याने त्यांच्याकडून मिळणारं बी बियाणं चांगल्या प्रतीचं असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसतो आहे. यावर्षी खरीप हंगामात 300 क्विंटल बियाणांची विक्री त्यांनी केलेली असून शेतकरी केंद्र सरकारला धन्यवाद देत आहेत. सुरक्षित मातृत्वासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना सुरू केली आहे.
शहरी भागातल्या महिलांबरोबरच ग्रामीण भागातल्या गरोदर आणि स्तनदा मातांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. पाहुयात बुलढाणा जिल्ह्यातल्या या योजनेविषयी यशोगाथा. केंद्र सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना ग्रामीण भागातल्या महिलांसाठी लाभदायक ठरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या सईबाई मोटे या सरकारी सामान्य रुग्णालयातून अनेक गरोदर आणि स्तनदा मातांना या योजनेचा चांगला फायदा झालाय. दगडखेड या गावी राहणाऱ्या सविता इंगळे यांना गरोदरपणात जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आर्थिक सहकार्यासह मोफत औषधोपचार, रक्तपुरवठा आणि सर्व तपासण्या या सुविधांचा लाभ मिळाला. तसंच प्रसूतीनंतरही वर्षभर मुलाच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी उचलण्यात आली. सविता इंगळे यांच्याप्रमाणेच कसुरा गाव इथल्या प्रीती नाथोड यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व सुविधा मोफत मिळालेल्या आहेत. 1 ते 9 महिने माझे पूर्ण लसीकरण पूर्ण मोफत झालेले आहे. तपासण्या सुद्धा मोफत झालेल्या आहेत. पंतप्रधान जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मला सईबाई मोठे येथे 9 महिन्यांचा पूर्णपणे ट्रीटमेंट मिळालेली आहे. मागील वर्षात जवळपास 1500 आसपास नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या आहेत व त्या सिझेरियनचं प्रमाण सुद्धा 70 ते 80 च्या दरम्यान आहे. यामध्ये गरोदर स्त्रियांना सुरुवातीच्या 1 महिन्यापासून तर 9 महिन्यापर्यंत या रुग्णालयात सुविधा पुरवण्यात येतात. त्यामध्ये रक्त तपासणी आली, पोषण आहाराबद्दल मार्गदर्शन व भरती असताना सुद्धा त्यांना पोषण आहार दिला जातो. प्रसूती पश्चात सुद्धा त्यांना घरी सुखरूप बाळ व आई पोहोचण्यासाठी यांना रुग्णालयामार्फत मोफत रुग्णवाहिका दिल्या जाते. सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या या जननी सुरक्षा योजनेची योग्य रीतीनं अंमलबजावणी होत असल्यामुळे महिलांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. नौदलाची लढाऊ जहाजं विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना विनामूल्य पाहण्याची संधी भारतीय नौदलानं उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतल्या बॅलार्ड पियर इथल्या नेव्हल डॉकयार्ड परिसरातल्या टायगर गेट इथं विद्यार्थ्यांना उद्या त्यांच्या शिक्षकांसह सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ही जहाजं पाहता येतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना परवानगी नसेल. मात्र येत्या 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सामान्य नागरिकांना नौदलाची ही जहाजं पाहता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरून येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 48वा भाग असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. तसंच पंतप्रधान कार्यालयाच्या यूट्यूब वाहिन्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सर्व वाहिन्या आणि आकाशवाणीच्या संकेतस्थळावर हा कार्यक्रम ऐकता येईल. नामवंत लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचं काल संध्याकाळी पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 51 वर्षांच्या होत्या. भिन्न, कुहू या कादंबऱ्यांमधून त्यांनी स्त्री मनाचे आविष्कार मांडले. ग्राफिटी वॉल, रजई यासारखे लेखसंग्रह, तर तत्पुरुष, धुळीचा आवाज, मृगजळीचा मासा यासारखे काव्यसंग्रह त्यांच्या लेखणीतून उतरले आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, कवयित्री बहिणाबाई पुरस्कार, साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल राज्य शासनातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण या जोडीतला विजय पाटील यांना घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. दरवर्षी राज्य शासनातर्फे गायन आणि संगीत क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या कलाकाराला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. 5 लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून राम लक्ष्मण यांना हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल विनोद तावडे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. राम लक्ष्मण यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे. त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस असून गायिका म्हणून चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकीर्द वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी 1942 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून आपल्या अमिट सुरांनी त्यांनी जगभरातल्या रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांकडून लता दीदींवर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रीडावृत्त. गतविजेता भारत आणि बांगलादेश यांच्यात आज अबुधाबी इथं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धेत भारताचा संघ अपराजित राहिला असून बांगलादेशनं सुपर 4 गटात बलाढ्य पाकिस्तान संघावर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारताचा संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन हे दोन्ही आघाडीचे फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. बांगलादेश संघाला दुखापतीनं ग्रासलं असलं तरी मागच्या सामन्यातली त्यांची कामगिरी बघता हा सामना चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे. आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारताने 53 सामने खेळले असून 35 सामन्यात विजय मिळवला आहे. बांगलादेश संघानं या स्पर्धेत 47 सामने खेळले असून केवळ 10 सामन्यात विजय मिळवला आहे. आजच्या अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड दिसत असलं तरी बांगलादेश संघ या स्पर्धेतलं आपलं पहिलं विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असेल. मलेशियात क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या AFC चषक या 16 वर्षांखालच्या कुमारांच्या आशियाई फुटबॉल स्पर्धेत भारतानं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. काल संध्याकाळी क गटातला शेवटचा साखळी सामना गोलशून्य बरोबरीत सोडवून भारतानं तब्बल 16 वर्षांनंतर या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली. हा सामना इंडोनेशिया विरुद्ध झाला. दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी या सामन्यात भारताला विजय किंवा किमान बरोबरी साधणं आवश्यक होतं. बरोबरी झाल्यानं भारत आणि इंडोनेशिया दोघांचेही 5-5 असे समान गुण झाले आणि सरस गोल फरकाच्या आधारावर इंडोनेशियानं गतविजेता आणि भारतानं उपगतविजेता म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ड गटातल्या बलाढ्य दक्षिण कोरियाचा भारताविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना येत्या सोमवारी होणार आहे. हवामान. राज्यात 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाकिस्तानच्या कुरापती आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीला चोख उत्तर देणाऱ्या सर्जिकल स्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण. जवानांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी आजपासून पराक्रम पर्व. जोधपूरमध्ये कोणार्क युद्ध स्मारकावर पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली. जवानांच्या शौर्याला पंतप्रधानांचं अभिवादन. कोरेगाव भीमा प्रकरणी 5 जणांविरुद्धच्या कारवाईत हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. SIT चौकशीची मागणीही फेटाळली. 4 आठवड्यांसाठी नजरकैद कायम. दहशतवादामुळे जागतिक शांतता आणि मानवतेला धोका. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क इथं सार्क देशांच्या बैठकीला केलं संबोधित. सबरीवाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. बंदी राज्यघटनेतल्या तत्वांचं उल्लंघन करणारी असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. राज्य शासनातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार राम लक्ष्मण जोडीतल्या विजय पाटील यांना जाहीर. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम लढत. आणि मलेशियात सुरू असलेल्या 16 वर्षांखालच्या कुमारांच्या आशियाई फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून भारतानं घडवला इतिहास. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.